नमस्कार. गुढीपाडवा. नववर्षाला दारात गुढी उभारा. पण या गुढीला कोणती साडी नेसवायची आणि कोणती साडी नाही नेसवायची ते आज आपण बघूया. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतात. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढीला शक्यतो नवी कोरी, न धुतलेली व न वापरलेली साडी नेसवावी. कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली साडी गुढीला नेसवू नये. खरं तर गुढी उभारण्यासाठी कोणताही मुहूर्त वगैरे बघायची गरज नाही आहे. सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेस शक्य नाही झालं तर सकाळी जोपर्यंत कोवळं ऊन आहे तोपर्यंत गुढी उभारू शकता. कारण ज्या सूर्यकिरणांपासून येणाऱ्या प्रजापती लहरी असतात, जी सात्विक ऊर्जा असते ती जमिनीपासून सुद्धा आपल्याला मिळते. ती सात्विक ऊर्जा गुढीवर ठेवलेला जो पालथा तांब्या आहे तो तांब्या ती सगळी ऊर्जा खेचून घेतो. म्हणून सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्यासोबत गुढी उभी करायची असते. दिवसभर ही सात्विक ऊर्जा प्रजापती लहरी तो तांब्या कलश आपल्यामध्ये खेचून ठेवतो. त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर गुढी उतरवायची असते. गुढी उतरवल्यानंतर ज्या तांब्यातून प्रजापती लहरी सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या घरातलं एखादं साठवणीचं धान्य भरून ठेवायचं. गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते धान्य तसंच तांब्यामध्ये ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर जे साठवणीतलं धान्य आहे त्याच्यामध्ये ते टाकायचं. त्यामुळे आपल्या घरात धान्यांची भरभराट होते. गुढीला नेसवण्यासाठी तुम्ही केशरी, लाल, पिवळा, हिरवा अशा रंगाच्या साड्या नेसवू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गुढीला चुकूनसुद्धा कधी पांढऱ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची साडी नेसवू नका. अशा प्रकारे जर आपण गुढी उभारली तर आपल्या घरात सुखसमृद्धी येईल. धन्यवाद.